नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोठे शहापूरमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा। मोठे शहापूर गावामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, धूमधडाक्यात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। गावातील लहान थोर, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ तसेच मोठे शहापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। कार्यक्रमाची सुरुवात रायगड जिल्हा परिषद शाळा मोठे शहापूर येथे ध्वजारोहणाने झाली। यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी राष्ट्रगीत तसेच विविध देशभक्तीपर गीते आणि सामूहिक गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। विद्यार्थ्यांच्या सुमधुर गीतांनी संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले। शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक लेझिम पथकाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिक व राष्ट्रपुरुषांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली। या सादरीकरणामुळे उपस्थितांना स्वातंत्र्य लढ्याच्या जुन्या आठवणींचा जणू प्रत्यय आला। यावेळी बालवाडी शिक्षिका प्रिया भगत तसेच मुख्याध्यापक संजय जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या व महिलांच्या उपस्थितीत देशभक्तीपर घोषणा देत आणि देशभक्तीपर गीते गात संपूर्ण गावातून फेरी काढली। विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आणि गीतांनी मोठे शहापूर गाव दुमदुमून गेले। या देशभक्तीपर फेरीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि देशप्रेमाचे वातावरण निर्माण झाले। विद्यार्थ्यांनी यावेळी मराठी तसेच इंग्रजी भाषेत देशभक्तीपर भाषणे सादर केली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। यानंतर गावातील पंचायतीमध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत देशाप्रती आपली कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जयराम पाटील यांनी केले। कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक अमरनाथ महाराज नाना उर्फ अरविंद पाटील, पोलीस इन्स्पेक्टर अनिल पाटील, कबड्डीपटू सावळाराम पाटील, पोलीस इन्स्पेक्टर शंकर थळे, पोलीस इन्स्पेक्टर नरेंद्र थळे, चिंतामण पाटील, अण्णा थळे, धाऊजी मोकल, नरेंद्र मोकल, माजी सदस्य अनिल म्हात्रे, रामचंद्र भोईर, केसरीनाथ भोईर, शिवदास पाटील, प्रशासक त्रिशाला मॅडम, ममता मोकल, सुविधा मोकल, प्रकाश भगत, कृष्णा भगत, समीर भगत यांच्यासह महिला मंडळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत देशाच्या अखंडता, एकता आणि प्रगतीसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या। विद्यार्थ्यांची देशभक्तीपर फेरी, लेझिम पथक, सामूहिक गीते आणि घोषणांनी मोठे शहापूरचा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, मोठे शहापूर। मी संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी। आज देशाचा 80वा प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्य दिन। आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहापूर गावातील बहुसंख्य महिला, लहान मुलं, प्रतिष्ठित मंडळी आपल्या गावामधील सर्व आज झेंडावंदनासाठी इथे जमलेले आहेत। आज आपण पहिल्या प्रथम नेहमीप्रमाणे आपल्या गावातील प्रतिष्ठित नाना, ज्यांना नाना म्हणून सर्व परिचित आहेत, आज नानांना आपण विचारू की आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काय संदेश द्याल? आजचं जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा आपण स्वातंत्र्याचं झेंडावंदन करण्यासाठी आलो, हा दिवस आपल्याला साधासाधी मिळालेला नाही। जवळजवळ 150 वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता, म्हणजेच इंग्रजांच्या ताब्यात होता। अशा या कालावधीमध्ये स्वातंत्र्य हा शब्द वापरणं म्हणजे गुन्हा होता। तरी पण आपली जनता, आपले कार्यकर्ते गप्प राहिले नाही। त्यांनी आपलं काम, आपलं मोर्चे, आपल्या सभा चालूच ठेवल्या। एक महत्त्वाचं उदाहरण देतो मी, जालियन आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये। 150 वर्ष
पारतंत्र्यात होतो आणि ते पारतंत्र्यातून आपण स्वतंत्र झालो ते 15 ऑगस्ट आज 80 वर्ष पूर्ण झाली आणि आता ह्याच्यापुढेही आपल्या विरुद्ध जाणं कुठल्याही देशाला शक्य होणार नाही एवढी आपली व्यवस्था हिंदुस्थानची संरक्षणची व्यवस्था एकदम उत्तम मजबूत झालेली आहे. मजबूत झालेली आहे. हां. ओके, धन्यवाद. आपण जात आहोत हरिभक्त परायण अंबरनाथ महाराज यांच्याकडे. बरीच वर्ष 80 वर्ष भारत स्वतंत्र झाला म्हणजे आझादी झाली. पण याच्यामधला एक फरक आत्ता जाणवतो आहे की याच्या अगोदर बरेच वर्ष मी इथं प्रजासत्ताक दिलं म्हणजे काही लोक अतिशय कमी होती पण देशाबद्दल अभिमान देशाबद्दल विरस सगळ्यांना आहे. आणि आज बघायला बहुसंख्य लोक मुलं लेडीज किंवा बाया सगळ्या आले या ठिकाणी आलेले आहेत आणि खरोखर भारताबद्दल सगळ्यांना अभिमान सांगायचं म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झाला तोच आपला एक महत्त्वाकांक्षा आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. ओके.